चांगला नेम दिसतोय तुमचा. चल कोंबडा बन ना कोंबडा. सांगते ना साहेब, बन कोंबडा. बन कोंबडा. इकडे बघ. का तुमचा बाप आलाय. शंकरा शंकरा टारटूर करतात माकड. एका पोरीनं मारलं तुम्हाला आणि तुम्ही का उपटत होता ना तिथं? अरे अरे राजा, अरे लक्ष कुठे असतं तुमचं? दादा आम्ही खूप कोशिश केली दादा. ती आहे ना तिने सगळी गडबड केली दादा, माहितीये ना. वो भाऊ के पीछे 2 दिन से पीछे पड़ी थी वो. काय आरोप लावतोय तू? मी मागे पडली होती का? बोलायचे नाही गेले. तुला दादा 2 दिन से ना वो भाव के पीछे पड़ी थी. भाव ने उसको भाव ही नहीं दिया. फिर उसको गुस्सा आया. इसको चावे दादा थी मला. इसको चावे वो पूरा प्लानिंग के साथ आई थी दादा. उसने ना मिर्ची पाउडर निकाला, आमच्या आंखों में डाला, इसलिए हमको कुछ नहीं सोचा. सुटल्या सुटल्या काय सुटल्या? तुझ्या सुटल्या जागेवर फटाके फोडले पाहिजेत. एकतर नीट मराठीत तर बोल, नाही तर हिंदीत तर बोल. हो साहेब, त्याचा पैदाशीच प्रॉब्लेम आहे, सांगतो तुम्हाला नंतर. ठीक आहे. मग पुढे फिर दादा उसको है ना गुस्सा आया, पूरा पागल की तरह कर रही थी वो. उसने है ना चाकू निकाला और भाव पे हमला किया. भाव जमीन पे गिर गया. फिर उसने है ना मौका देख के भाव के तरबूज पे हमला किया. फिर भाव उधर ही नहीं, वहां पे एम्बुलेंस आया और भाव को हॉस्पिटल लेके गया. भाव हॉस्पिटल में और हम लोग इधर. फिर ताइडे लेके आया ना इधर. शांत करा. फिर क्या हुआ? बोला मॅडम, काय प्रॉब्लेम तुमचा? सर, मी तुम्हाला काय घडलं ते सांगते. सर, मी हा गुन्हा केलाय कुठलाही बदला घेण्यासाठी नाही, तर मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी केलाय. त्याचा मला आता अजिबात पश्चाताप होत नाही. सर, माझं कुटुंब खूप साधं आहे हो. माझ्या आईवडिलांना मी एकुलती एक मुलगी. माझी आई सतत माझी काळजी करते. बाहेरच्या घटना बघून ती सतत चिंतेत असते. माझे वडील सुद्धा खूप विश्वास ठेवतात आणि ते नेहमी सेल्फ डिफेन्स बद्दल धडा शिकवत असतात, ज्याची आजकालच्या मुलींना खूप गरज आहे. तर नेहमीप्रमाणे रोजची दिनचर्या सुरू झाली. आई माझी सकाळी सकाळी बातम्या बघत होती. माझे वडील आईशी मस्करी करत होते आणि मी कॉलेजला जायची तयारी. अस्पताल में महिला डॉक्टर के साथ हुई बर्बरता को 3 महीने से ज्यादा वक्त बीत चुके हैं, लेकिन ममता सरकार के खिलाफ प्रदर्शन अब भी जारी है. आरजीकर अस्पताल में महिला डॉक्टर की रेप और हत्या को 100 दिन पूरे हो चुके हैं. सरकारी हिलाफत के खिलाफ लोगों को गुस्सा कम होने का नाम नहीं ले रहा है. आई काय नीच लोक आहे बरं ही. मला तर वाटतं ना, प्रत्येकाला असं भर रस्त्यात उभं करून ना त्याचं ते एन्काउंटरच केला पाहिजे. टॉर्च रैली का आयोजन किया. कोणाचा एन्काउंटर करायचा आहे तुला? इकट्ठा हुए ममता सरकार के खिलाफ जमकर करते हुए. अगं माझा एन्काउंटर तर तेव्हाच झाला होता जेव्हा मी तुझं शिंदापूर्ण केलं होतं. आता काय एन्काउंटर करणार तू माझा? संजय रॉय के खिलाफ कोर्ट में ट्रायल शुरू हो गया है. संजय रॉय पर माझ्याशिवाय साधी अंडरपॅन्टी सापडत नाही दर्ज किया गया तुम्हाला. है. भले ही आरोपी पकड़े गए.
लेकिन मी वो बरी ऐसा सापडले. काफी जिस तरह से ऐसे काय? अन्य मामले में आरोप नशीबच म्हणावं लागल. और मामले में लीपापोती की है तुम्हाला उससे सांगतो लोगों में मंडळी, काफी गुस्सा है. लग्नाच्या आधी असा दरारा होता आपला. भी हा. प्रदर्शन जारी है. वाघ होतो वाघ, आणि आता अंदर झालंय. हो? हा. काय म्हणाला? काही नाही तू कर तुझं काम कर. पप्पा हा. मी चालले. अरे बाळा, जायचं नाही म्हणायचं कधी, ये रे असं म्हणायचं. येते येते. हा ये. अगं मयुरी गेली काही पोरगी. माझं तर अजिबात ऐकत नाही. आणि ना तुम्हीच तिला ना एवढं लाडवून ठेवलेलं आहे. आता बाहेर जायचं म्हटलं तर जरा व्यवस्थित कपडे घालून जायचं होतं ना. माहितीये ना बाहेर काय चाललंय ते. वंदना, मयुरी माझी लेक आहे. काळजी नको करू, काही नाही होणार तिला. कशी काळजी नाही वाटणार हो. गोट्या कॉलेजमध्ये एक बी नवीन पोरगी दिसत नाही रे. हा ना, हिरवळ जरा कॉलेजची कमीच झाली नाही का. लय कॉलेज सामसूम झालंय. ही मॅडम कालची पाहिली होती, मला आवडली. ती पण अजून आली नाही. ती घरी. अरे काय नव्हती. अरे तिला आलवाली. नाही गोट्या, आपली इज्जत आहे काहीतरी. काय पण नाही का. हो छोड फॉर्मल आली का. हा? अरे आईच्या हे लाव. चुना कोणत्या रे बाप दे का. हे धर. इकडून येते रे ती. ए राजा राणी आई देख. अरे गोट्या गाडी आहे ती. अरे वो काली से तो बेसाची. तुला काही पण आवडतं बरं का गोट्या. हो छोड ये रे. हा. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया, दिल जिगर दोनों घायल हुए. आली तर बोल. का ऑलरेडी बुक हो. कधी कालच. काय गोट्या, अरे तू मित्र आहेस की कुत्र. सगळ्या तुझ्यासाठी सोडतो. एक तरी पोरगी सोड माझ्यासाठी. सोडले. 2 मिनिट थांबलं होत नाही तुम्हाला. त्याला जोराची लागली होती ना. अहो बरोबर तुमचं, पण हा गोट्या काय अहो, एक तरी पोरगी सोडायला पाहिजे की नाही माझ्यासाठी. जी दिसन त्या पोरं तोंड मार फिरतय. आहे ना, म्हणजे गोट्या तुझ्या राजाचा परत पोपट केला काय. तुमच्या दोघांच्या नादात आहे ना माझी जिंदगी झंड झाली. गाणं सुचलं. हा गाणं म्हणून. हा. जिंदगी झंड ना बन जाए, संभालो यारो. जिंदगी झंड ना बन जाए, संभालो यारो. जिंदगी झंड ना बन जाए, संभालो. भाऊ मयुरी ए झेंडू, कशाला एवढा भाव खातेस. हो बोल ना. आय लव्ह यू सो. हो ना यार. ए मयुरी, भाऊच्या मागे ना अख्ख्या कॉलेजच्या बुरी लाईन मारतात और भाऊ सिर्फ तुझ पे लाईन मारताय. हो बोलने का और विषय खल्लास करने का. समझी क्या. ए मला या गोष्टीत ना काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि प्लीज माझा रस्ता सोड आणि मला जाऊ दे. ए फुटपाथ, असा माझा इन्सल्ट नको करूया. मला वाटतं तुम्हाला अजून ओळखलेलं नाही. ए जरा सांगा रे हिला मी कोण येते. आमचं भाऊ या शहरातील प्रतिष्ठित बिल्डर श्री शंकरराव जाधव यांचं सुपुत्र आहे. लय मोठा माणूस आहे आमचा भाऊ, कळलं का. मग मी काय करू. हो बोलायचं भाऊला. समजी क्या. ए तुझा बाप कितीही मोठा असू दे, तुझे कौतुक ना मला नको ऐकू. तू काय आहेस हे मला चांगलंच माहितीये. तू स्वतः काहीतरी कर आणि मग तुझ्या मोठेपणा कॉलेजमध्ये मिरव. समजलं का. चल हो बाजूला. माझा भाग काढते आणि आम्ही दाखवतो.
असं झालं का? हो इन्स्पेक्टर, काय ऐकता तिचं? धडधडीत खोटं बोलतीये ती. माझ्या पोरावर तिने चाकूचा हल्ला केलाय हो दादा. आणि मी केस मागं घेणार नाही हे लक्षात ठेवा आधीच. हो दादा, तुम्ही कशाला काळजी करताय? हो या मुलीला आपण गुन्ह्यात अटक केली. हो हिच्या अपहरणाचा केस आहे. तुम्ही काळजी करू नका. तिच्या वडिलांना आपण बोलवले, आता येतच असतील ते. तायडे, दादांसाठी एक गरम गरम स्पेशल घेऊन ये, अद्रक टाकून. हो साहेब. एक नाही, दोन. दोन गरमागरम स्पेशल. अद्रक टाकून. माझं कुठं नाही रे. कसं आहे ना इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला पण तलब असते. लक्षात असू द्या. काय बोला शंकरराव, आधी तुम्ही बोला. काय बोलायचंय? पोरगा मारता मारता वाचले माझं. 20 टाके पडले. अरे पोरगी आहे का गुंड? हाफ मर्डरची केस केली आहे तुझ्या पोरीवर, माझ्या पोरावर, या शंकररावच्या पोरावर हात उचलला तुझ्या पोरीने. त्या शंकराची शपथ, करिअर बरबाद करून टाकेल तुझ्या पोरीचं मी. कसं आहे ना विनायकराव, मी लय हलकटे, लय महागात पडल. पोरीची जाते, पोरीच्या हातात बांगड्या शोभतात, हत्यार नाही. असं आहे तर नाही शंकरराव, आधी तुम्ही जे काही बोललात तुमचं बरोबर आहे. खरं तर आमचंच चुकलं. आम्हीच आमच्या मुलीला प्रशिक्षण देण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. आमचंच चुकलं. फक्त हात मर्डर करून तू कायद्याच्या नजरेमध्ये गुन्हेगार झालीस. अगं तुला गुन्हेगारच व्हायचं होतं ना, तर तुझ्या आबरूवरती हात उचलण्याचा नुसता हाफ मर्डर नव्हता करायचा, तर त्याचा पूर्णच मर्डर करायचा. अरे तुझा बघून घे ना. दादा, हे पोलीस स्टेशन आहे. बघा, दोघांनी शांत नाही राहिलं तर कायद्याने मला दोघांवर गुन्हा दाखल करावा लागेल. हो विनायकराव, तुमच्या मुलीने जो गुन्हा केला ना, त्यासाठी तिला कमीत कमी 7 वर्ष शिक्षा होऊ शकते आणि त्याचा परिणाम तिच्या शिक्षणावर होऊ शकतो. कळतंय का? आणि कायद्याने तुम्ही सुद्धा तितकेच गुन्हेगार आहात जितकी की तुमची मुलगी. आणि काय हो, तिच्या बॅगेमध्ये हत्यार तुम्हीच दिलं होतं ना? हो, मीच तिला बॅगेमध्ये हत्यार दिलं होतं आणि बाप म्हणून मला ते योग्यही वाटलं. निदान या पिसाळलेल्या लांडग्यांना संधी तरी नाही मिळाली तिचे लचके तोडण्याची. विनायकराव, पण हा कायद्याने गुन्हाच आहे. गुन्हा, कायदा नाही, बरोबर तुमचं. जर असं आहे तर माझा पण एक प्रश्न आहे तुमच्या या कायद्याला. समजा जर माझ्या मुलीचा आज बलात्कार झाला असता, यांच्या सुपुत्रांना तिने मारलं नसतं, या लांडग्यांना जे पटेल ते करू दिलं असतं, तिच्या आबरूचा असं भरदिवसा दिवाळा निघाला असतं, तिच्या या लाचारीचं प्रदर्शन संपूर्ण देशाने ताजा खबरमध्ये पाहिलं असतं आणि संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यावर जस्टिस फॉर मयुरी, जस्टिस फॉर मयुरी, जस्टिस फॉर मयुरी असं बोंबलत हिंडात गेट ऑफ इंडिया समोर मेणबत्त्या पेटवल्या असत्या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब, जर मी तुम्हाला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या म्हणून जर तुमच्या समोर असे हात पसरले असते,
इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या मुलीला जी शिक्षा द्यायची ती देऊन टाका आणि आपल्या कायद्याचं पालन करा. बोला साहेब. दाट टाका. थांबा इन्स्पेक्टर साहेब, पोरीला सोडा. विनायकराव, तर आमचं चुकलं. आम्ही आमच्या मुलांना नीट नाही घडवलं. त्याच्या आधी जर आम्ही तिच्या 2 थोबडीत लागवले असताना तर आज ह्या मुलीच्या हातात शस्त्र घ्यायची वेळ आली नसती. खरं म्हणजे कायद्यानेच आपल्या देशातल्या प्रत्येक मुलीला हा असा स्वरक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? दिला पाहिजे. तेव्हा विनायकराव, आमच्या सुपुत्र धरून आम्ही तुमची माफी मागतो. बाप असावा तर तुमच्यासारखा पिता